आपल्या घरी पाणी कुठून येतं ते तुम्हाला माहिती आहे का? आपल्या शहरामध्ये आपल्याला नळाद्वारे पाणी मिळतं. पण गावातल्या बायका विहिरीतून हंडे, कळशी हे सगळं भरून पाणी आणतात. नद्या, विहिरी, कालवे, तलाव हे पाण्याचे स्रोत आहेत. म्हणजेच या ठिकाणांमधून आपल्याला पाणी मिळतं. शहरात आपल्याला नदीतून पाणी मिळतं. नदीचं पाणी धरणाद्वारे अडवतात. मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठवतात आणि मोठमोठ्या नळ्यांद्वारे ते आपल्या घरापर्यंत पोहोचवतात. आपल्याकडे पाणी येते ते तसेच नदीतून आपण घेऊ शकत नाही की नाही? कारण ते दूषित झालेले असते. जलप्रदूषण म्हणजेच पाण्याचे प्रदूषण, पाणी दूषित होणे ही एक मोठी समस्या सगळ्या जगात निर्माण झाली आहे. तुमच्या शहरातील किंवा गावातील नदी तुम्ही कधी बघितली आहे का? ती स्वच्छ आहे? आपण नदी काठावरून फेरफटका मारला तर सहज लक्षात येतं की नदीकाठ किती घाण झालाय, अस्वच्छ आहे. काय काय दिसतं बरं नदीच्या पाण्यात? प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, निर्माल्य म्हणजेच देवाला वाहिलेली शिळी फुलं असं काय 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 दिसतं. नदीकाठावरून जाताना काही वेळा घाण वासही येतो. तो कचऱ्याचा असतो, सांडपाण्याचा असतो किंवा कारखान्यातल्या घातक रसायनांचाही असतो. सांडपाणी म्हणजेच आपल्या घरात वापरून झालेले खराब आणि घाणेरडे पाणी. आणि घातक म्हणजेच माणसाला हानिकारक किंवा माणसाला त्रास होईल असे. त्यामुळे नदीचे पाणी स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला वापरता येत नाही. सांडपाणी जर नदीत सोडले तर त्यातील रोग पसरवणाऱ्या सूक्ष्म जीवांचा माणसाला त्रास होतो. कारखान्यातील दूषित पाण्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. या दूषित पाण्याचा जलचरांना म्हणजेच पाण्यातल्या माशांना आणि इतर सजीवांनाही त्रास होतो. या सगळ्या कारणांमुळे जलशुद्धीकरण म्हणजेच पाण्याचे शुद्धीकरण, पाणी शुद्ध करण्याची खूप गरज आहे. खरं तर पाणी नैसर्गिकरित्याही शुद्ध असते. पण आत्ताच्या काळात पाणी जास्त प्रमाणात अशुद्ध होते. त्यामुळे मोठे मोठे शुद्धीकरण प्रकल्प आपण उभे करतो. हा बघा, हा आहे जलशुद्धीकरण प्रकल्प. यात ही जी टाकी दिसते ना, त्यात गावातील किंवा शहरातील पाणी साठवले जाते. त्यात तुरटी फिरवून ते पाणी स्थिर ठेवले जाते. त्याला निवळणे असे म्हणतात. निवळणे म्हणजे स्थिर ठेवणे. नंतर हे निवळलेले पाणी गाळणी यंत्राद्वारे गाळले जाते. या गाळलेल्या पाण्यात पंपाच्या मदतीने ऑक्सिजन मिसळला जातो. या प्रक्रियेला ऑक्सिजनीकरण म्हणतात. ऑक्सिजनीकरण झाल्यावर त्याचे निर्जंतुकीकरण करतात. त्यातील सूक्ष्म जीवांचा माणसाला त्रास होऊ नये म्हणून त्यात क्लोरीन वायू ठराविक प्रमाणात मिसळला जातो. अशा प्रकारे पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. ओझोन वायू पाण्यात मिसळून पाणी शुद्ध आणि आरोग्यदायी करण्याचे प्रयोग सगळीकडे जगात चालू आहेत. हल्ली कारखान्यांवरही रसायन मिसळलेले पाणी शुद्ध करून नदीत सोडण्याची सक्ती केली आहे. कारखाने दूषित पाणी नदीत सोडू शकत नाहीत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी परत वापरले जाते. काही सूक्ष्म जीव पाणी शुद्ध करण्याचे काम सुद्धा करू शकतात. त्यांच्या मदतीने शुद्धीकरण करण्याचे प्रयोग जगात अनेक ठिकाणी चालू आहेत आणि त्यांना यश पण मिळतंय. अशा विविध प्रकारे पाणी शुद्ध करण्याचे प्रकल्प राबवले जातात. पाण्याचे शुद्धीकरण
ही खूप खर्चिक प्रक्रिया आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी खूप खर्च येतो, म्हणजेच खूप जास्त पैसे लागतात. त्यामुळे शुद्धीकरण केलेले पाणी आपण जपून वापरले पाहिजे. पाण्याचा नळ उगाचच चालू ठेवायचा नाही. आपल्याला आवश्यक तेवढेच पाणी वापरायचे. पारिभाषिक शब्द: जलप्रदूषण, शुद्धीकरण, सांडपाणी, दूषित, निवळणे, ऑक्सिजनीकरण, क्लोरीन, खर्चिक. आपण काय शिकलो? प्लास्टिक आणि इतर वस्तूंमुळे जलप्रदूषण होते. कारखान्यातील पाणी, सांडपाणी यामुळे सुद्धा पाणी अशुद्ध होते. दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी आधी ते एका मोठ्या टाकीत साठवले जाते. त्यावरून तुरटी फिरवतात. मग ते गाळणी यंत्राद्वारे गाळतात. गाळलेल्या पाण्यात ऑक्सिजन मिसळतात आणि नंतर ते क्लोरीन वायूद्वारे निर्जंतुक केले जाते. दूषित पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया खूप खर्चिक आहे. त्यामुळे पाणी आपण जपून वापरले पाहिजे आणि आवश्यक तेवढेच वापरले पाहिजे. स्वाध्याय: खालील प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा. पाणी कशाकशामुळे दूषित होते? सांडपाणी म्हणजे काय? कारखान्यातील पाण्यात काय काय मिसळलं असतं? पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे. तिचे योग्य क्रम लावा. गाळणे, ऑक्सिजनीकरण, निवळणे, क्लोरीन वायू मिसळणे.